वा वा राधिका, आज तू जो श्रीखंडपुरीचा बेत केलायस ना तो अगदी वाखाणण्याजोगा आहे बर का. पण वहिनी, आज आम्ही नानांना मिस करतोय बर का. काळजी करू नका, फोन करून चिडवणार आहे मी त्यांना. काय हो तुम्ही पण. वहिनी, आज चिरंजीव आणि सुनबाई घरात दिसत नाहीयेत. ते दोघं समिधाच्या मैत्रिणीकडे पार्टीला गेले आहेत. चला, म्हणजे आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणी टोमणे पण मारणार नाही आणि मनात राग पण ठेवणार नाही. महाजनी काका, असं काऊन बोलता हो? समिधा काय वाईट नाहीये, तिचे विचार जरा वेगळे तितकंच. आली मोठी भाऊजाईची बाजू घेणारी. तू मला नको सांगू कोण चांगलं आहे कोण वाईट आहे वगैरे. उगाच नाही काळ्याचे पांढरे झाले. बघ बघ बघ, झालेत ना. इकडे या, इकडे या, इकडे या. इकडे या. हो 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 हो. विचार. आजोबा, आपण 31st का सेलिब्रेट करतोय? कारण उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार. खर तर नवीन इंग्रजी वर्ष. इंग्रजी म्हणजे? कारण इंग्रजी वर्ष उद्यापासून चालू होणार आणि मराठी वर्ष वेगळं असतं. इंग्रजी वर्षात कसे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे महिने असतात. तसेच मराठीत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असे महिने राहतात. आलं लक्षात? आणि मराठी नवीन वर्षाचा पहिला सण असतो गुढीपाडवा. राधिका, तुझ्या बिझनेसला आता चांगली सुरुवात होईल. अगं, आता सणासुदीचे दिवस आहेत ना, पदार्थांची रेलचेल असते नुसती. मी काय म्हणते राधिका, तू ना पुरणपोळ्या, गुळपोळी, झालंच तर आता तिळाचे लाडू ह्यांच्या ऑर्डर्स का घेत नाहीस? अगं, किती बायका बाहेरून विकत आणतात ह्या गोष्टी. सहज खप होईल तुझा ह्या सगळ्या गोष्टींचा. हो नाही, म्हणजे तसं ठरलंच आहे ना आपलं, ते करायचंच आहे. अहो पण काकू, त्याचा भाव काय ठेवायचा हे नाही समजून राहील. राधिका, आधी तू सर्व खर्च लिहून काढ, किंमत नंतर ठरवूयात. ठरलं तर मग नवीन वर्षी राधिकाच्या प्रोडक्ट्सची दणक्यात सुरुवात झाली पाहिजे. आपण काय गप्पा मारत बसलोय, जरा मुलांना कामाला लावूया. चला नेहा, अथर्वा, तुम्ही दोघांनी ना एक एक कविता म्हणून दाखवायची आम्हाला. गुड गुड गुड. चला चला, अथर्वाचा पहिला नंबर म्हण. Tony, Tony, yes, Papa. Little sugar, no, Papa. Telling lie, no, Papa. Open your mouth, ha, ha, ha. त्याला आपण मुद्दाम असं करतो. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. यार, तुझी आयडिया तर कामाला आली आहे. आय नो, मी आहे तुषार. फुकटात जागा मिळाली पार्टी करायला आणि उपरचे फर्स्ट क्लास डिनर भी. तू हळू बोल ना यार, ऐकेल कोणीतरी. एवढ्या आवाजात कोणाला जाणार आहे ऐकायला? हो ठीक आहे, अंकल तर फसलेत आता. ओके चल, सहन करा आमचा धिंगाणा. तू काय पितोय? ना पार्टी आहे ना आता. हे बघ, सगळ्यांकडे लिटल लिटल. तुला हवंय? मी तुला म्हंटल होतं ना हार्ड ड्रिंक्स नको आणू यार. कधीतरी चालतं ग, मी तुला पण देते. चल ना. नाही नको नको, मला नाही आवडत. तुला सांगितलं होतं ना मी. तू अंगसारखी वागतेस ना आता. ऍटलीस्ट बाहेर आला तर पार्टी बंद करेल आपली. ऍटलीस्ट कोल्ड ड्रिंक घेशील प्लीज. बोर नको वागूस. ओके हा, आय लेट. Here's the drink.
आणि कॉलेजात भेट झाली तुझी मला भेटून वाटलं छान ओळख पाळख वाढली म्हणून लागली तुझीच गोडी अग प्रपोज माझं तू अपोज करून कशी गज मला जोडी होतो म्या किडकिडा हडबी काडीची गुटखा खाऊन वाट लागली बॉडीची यार काय आवाज आहे तुझं प्रीत दावली तुझ्यावाली राणी मला येत नाही भावली फालतूपणा बी गेला नवी रीत घावली तुझ्या माग माग राणी म्या बी जिम लावली आणि करतोय झुंबा मी मारतोय बाबा ना हालत झाली घाण करतोय झुंबा मी मारतोय बाबा ना हालत झाली घाण बेबी मध्ये झालो या पासन डॅडी बी म्हणाल बास तरी तुझ्यामुळे आलो कॉलेजला मला लावला ये गळा क्लास शेजार गावाच्या आईच्या भावाच्या लेकीचा झाला या त्रास आणि येता जाता मला खाता पिता कसा होतोय तुझाच भास करून खर्च राहीन लावू थाटात आणि तू तर साधा हात देईना हातात एक जीव झाल्यावानी राहू दोघ जोडीनं म्या दारू बिरू सोडीनं येणे झाल्या राणी दोन काकू काही वाढू का अगं नको, काही सुचे नसं झालंय. आवाज आला. रेवती श्रीखंड घे बरं. नकोय मला. घे ना थोडस. अगं नकोय आधी ते नाही जेवण जाते मला. बेल वाजली का? हो मला पण तसंच काहीतरी वाटून राहिलं. थांबा मी पाहते. गुप्ते भाऊ तुम्ही? काय वहिनी, मी किती वेळची बेल वाजवतोय. अहो नीट ऐकूच येत नव्हतं ना, तरी मला वाटतच होतं का बेल वाजवतोय कोणीतरी म्हणून. या आतमध्ये या. बर महाजनी काका आहेत? आहेत ना, या या. काका गुप्ते भाऊ आलेत. अहो काय चाललंय, केवढा गोंधळ लावलाय समोर. गुप्ते, अहो आम्हालाही त्रास होतोय. समोरच्या माणसाशी काय बोलतोय हे ऐकू येत नाहीये. हे बघा, कानात गोळे घातलेत सगळ्यांनी. मला सोसायटीतनं 10 फोन आले की म्युझिक बंद करा म्हणून. अहो मी सुद्धा तुम्हाला फोन करत होतो, पण राधिकानं मला थांबवलं. यार या राधिकाचं काय करू यार मी आता. तुला आणि गुरुनाथ अंकलला एकत्र राहायचे राईट. तुमच्याकडे एकच उपाय आहे. तू गुरुला सांग हे घर विकून टाक आणि दुसरीकडे जा राहायला. अगं तो साधी सोसायटी सोडायला तयार नाहीये. घर विकणं वगैरे तर दूर राहिलं. सो इन शॉर्ट सनाया, तेरी हालत धोबी के कुत्ते जैसी हो गई है. तू ना डॅडीला जर कन्व्हिन्स केलंस ना की आपण नवीन घर घेऊयात जे तुझ्या नावावर असेल, तुझ्या घराची मालकीण होशील डिअर. काय यार